अहिल्यानगर शहरातील तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोडवरील चहाच्या दुकानासमोरील गोळीबार गुन्ह्यातील आरोपीला गावठी पिस्तूलसह तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे। 24 मे रोजी चिरंजीव गाढवे राहणार गणेश चौक बोलेगाव फाटा अहिल्यानगर तसेच त्यांचा मित्र राजू काळे असे चहा नाश्ता करण्यासाठी पाईपलाईन रोडवरील पुणेरी अमृततुल्य येथे चहा पिण्यासाठी गेले असता फिर्यादी हे काउंटरवर पाणी बॉटल घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या अनोळखी 3-4 इसमांपैकी एकानं काहीतरी धारदार शस्त्रानं पाठीवर वार केला। त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून चहाच्या दुकानाच्या आतमध्ये ते पळून गेले। त्यानंतर अनोळखी आरोपींनी आत येऊन फिर्यादीस आमच्या पप्पू शेठचं गौरव भाऊंचं नाव गुन्ह्यात घेतो का असं म्हणत त्यांच्या हातातील धारदार आणि टणक वस्तूनं लाथाबुक्क्यानं फिर्यादीला मारहाण करत जखमी केलं आणि घटना ठिकाणावरून जाताना एकानं त्याच्या कमरेला असलेलं पिस्तूल काढत हवेत फायर केला। तसेच त्यांनी आणलेल्या मोपेड गाडीवर बसून ते निघून गेले। अशा आशयाच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आला। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करत त्यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत कळवलं। तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदार यांनी घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात एका काळ्या रंगाच्या मोपेडवर 4 युवक तोंडाला मास्क लावून घटना करून तेथून पळून जाताना दिसले। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक चाहेर यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यातील 2 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांना बाल न्याय मंडळ अहिल्यानगर येथे हजर केलं। तसेच संबंधित गुन्ह्यातील मुख्य आरोपी ऋतिक हरिहर हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक चाहेर यांनी त्यांच्या पथकासह आरोपी ऋतिक हरिहर यांच्या घराजवळ वेश बदलून सापळा लावला असता आरोपी ऋतिक हरिहर हा तेथे आढळून आला। गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानं संबंधित गुन्हा केल्याची कबुली देत गुन्हा हा संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी चिरंजीव गाढवे यानेच सुपारी देऊन करण्याचं सांगितलं होतं अशी कबुली त्यानं दिली आहे। तर आरोपी ऋतिक हरिहर यानं गुन्हा करताना वापरलेले 40,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भांबळ हे करतायत। तर या गुन्ह्यातील फिर्यादीच हा मुख्य मास्टरमाइंड ठरलाय। या तपासात गुन्ह्यातील हल्ल्याचा बनाव उघड झालाय। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान शहरातील जो पाईपलाईन रोड आहे त्या ठिकाणी पुणेरी चहा या ठिकाणी एका व्यक्तीवरती धारदार शस्त्राने व हल्ला झालेला असून त्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे अशी माहिती मिळाली होती। त्या ठिकाणी आमचे प्रभारी अधिकारी भांबळ साहेब, आम्ही स्वतः आणि अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे सर या ठिकाणी भेट दिली व त्या ठिकाणी एक खाली केस सापडलेली आणि आजूबाजूला विचारणा केली असता त्या ठिकाणी फायर झाला याबाबत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं। फॉरेन्सिक व्हॅनला बोलवून ही जी काही खाली केस जी बुलेटची सापडलेली आहे जप्त करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेली व त्या घटनेच्या अनुषंगाने जो तपास करण्यात आलेला सुरुवातीला यातील जे काही चिरंजीव गाढवे नावाची जी फिर्यादी आहे त्यांची जी फिर्याद आहे त्यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या फिर्यादीमध्ये त्यांना धारदार शस्त्रांनी मारहाण तसेच हवेमध्ये फायर केल्याबाबत वगैरे त्यांनी कथन केलेलं। या गुन्ह्याचा जो तपास आहे आमचे प्रभारी अधिकारी भांबळ साहेब त्यांच्या मदतीला पोलीस स्टेशनचे डीबी पथकातील PSI चाहेर साहेब तसेच डीबी पथकातील अधिक अंमलदार जे आहेत त्यांनी CCTVच्या आधारे तसेच जो CDR आहे CDR CCTVच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला। सर्वप्रथम आपण ज्यावेळेस गुन्हा उघडकीस आला त्यावेळेस आपण 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। परंतु त्यानंतर या जो पूर्ण घटना आहे या घटनेतील जो त्यांनी फायरिंग केलेली आहे आणि जो यातला जो मेन आरोपी जो आहे
ऋतिक हरिहर याला आज सकाळी ताब्यात घेऊन त्याच्याकडनं ते गुन्ह्यात वापरलेलं पिस्टल आणि एक राऊंड जप्त करण्यात आलेला आहे. या पूर्ण जी घटना आहे त्या घटनेमधले जे CCTV आहेत आणि घटनेच्या दिवस आणि त्यापूर्वीचे जे काही CDR आहेत, म्हणजे या सर्वांचं असं विश्लेषण केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की यातील जो फिर्यादी आहे चिरंजीव गाडवे याने स्वतःहून हा कट रचला आणि हा कट रचून त्याने त्याच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये जे विरोधक आहेत त्यांना त्रास व्हावा, त्यांना कुठेतरी पोलीस कारवाईला सामोरे जावं यासाठी त्याने कट रचून हा प्रकार बनाव केल्याचा निष्पन्न झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण आता जो आरोपी अटक आहे, आता यापुढे जे या गुन्ह्याची फिर्यादी आहेत यांच्यावरती सुद्धा या गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून त्यांना आरोपी करण्यात येणार आहे व त्यांच्यावरती पण अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. मला सर्वांना हे आवाहन करायचं आहे की अशा पद्धतीने बनाव करून किंवा खोट्या तक्रारी दाखल केल्यानंतर पुढे जर ती तक्रार खोटी निघाली तर आपल्याला सुद्धा पोलीस कारवाईला सामोरे जावं लागेल. यामुळे सर्वांनी याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे.